श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. यंदाची मकर संक्रांत खूप खास आहे. 19 वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग या दिवशी घडत आहे, ज्यामुळे खरेदी आणि दान अतुलनीय लाभ देतात. हिंदू पंचांगानुसार यावर्षी मकर संक्रांत मंगळवारी 14 जानेवारी 2025 ला पौष महिन्याच्या कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथीला आहे. पुष्य नक्षत्राचाही योगायोग आहे. त्यामुळे या दिवशी स्वाग्रही मंगल पुष्य योग किंवा भौम पुष्प योग तयार होत असल्याने मकर संक्रांतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यानंतर आणखीन एक योगायोग म्हणजे 19 वर्षांनंतर पुष्यातील संक्रांतीला आकाश लाल होईल. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या दिवशी विकास कार्य आणि खरेदी विक्री प्रगती करेल, तर परोपकार आणि पुण्यपूर्ण आध्यात्मिक कार्ये अक्षय पुण्य आणतील. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. वैदिक कॅलेंडरनुसार वर्षाचा राजा मंगळ आहे आणि उत्तरायणातही मंगळ सूर्यमालेचा सेनापती आहे. सनातन हिंदू वैदिक धर्म संस्कृतीत याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले शुभ कार्य अत्यंत फलदायी मानले जाते. मग यंदाची मकर संक्रांत कशावरती आली आहे, तिचे वाहन कोणते आहे, तसेच तिने हातामध्ये कोणते फूल घेतलेले आहे, तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे. तर आता आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी, कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये, तसेच बांगड्यांचे देखील काही नियम आहे. तसेच बोरन्हाण कधी करावे, सुगड पूजन कसे करावे, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. एकूण 12 राशीमध्ये जरी 12 संक्रांती आहेत, परंतु सूर्य उत्तरायण मकर राशीत येते, जे शुभाचे प्रतीक आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी अंधाराचा नाश होतो आणि आजारी बालकांना सूर्यप्रकाशापासून आरोग्य लाभ होतो. तसेच या दिवशी पुष्य नक्षत्र देखील आहे. हे नक्षत्र वाढ, शुभ, संपत्ती, समृद्धी आणि आध्यात्मिक वाढ दर्शवते. ऋग्वेदात पुष्याला शुभ, वाढीचा निर्माता आणि सुख समृद्धी देणारा असेही म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी मंगल पुष्य योग निर्माण झाल्यामुळे या दिवशी खरेदी आणि दान अधिक महत्त्वाचे ठरेल. आपल्याला वाटत असेल की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला शुभ फळ मिळावे, तर आपण काही गोष्टी दान करायच्या आहे. मग तुम्ही तीळ, उडीद, खिचडी, गूळ यांचे दान करू शकता, जे केल्याने पुण्य लाभ होतो. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात, जे सुगीचे आणि शेतकऱ्यांच्या आनंदाचे प्रतीक आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे, तर उपवाहन हे घोडा आहे. तसेच संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. हातामध्ये गदा आहे. केशरचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे. तसेच जातीने ती सर्प आहे. तसेच तिने हातामध्ये वासाकरता जाईचे फूल देखील घेतलेले आहे. तर आता या संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता? आपण हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. स्त्रीच्या आयुष्यामध्ये देखील हिरवा रंग सौभाग्याचं लेणं म्हणून अत्यंत जवळचा मानला जातो. देवीला देखील हिरव्या रंगाच्या साडीची ओटी भरली जाते. यामध्ये सुद्धा हिरवा चुडा दिला जातो. लग्नावेळी हळदी समारंभामध्ये आजही हिरवी साडी नेसली जाते. हा रंग पोषकता आणि शांतता दर्शवतो. हिरवा रंग हा मूळ रंगांपैकीच एक आहे. याचाच अर्थ निसर्ग निर्मितीमध्ये तो अनादी काळापासून आहे. त्यामुळे हिरव्या रंगाचे सौंदर्य आणि निसर्ग प्रत्येकाला भावते. निसर्गाचे हे सौंदर्य पाहून प्रत्येकाचे मन सुखावते. निसर्गासोबत घालवलेला काही काळ सुद्धा मन सावरतो आणि भरवतो. त्यामुळे हिरवा रंग हा प्रत्येक स्त्रीला भावतो. त्यानंतरचा दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. आपण लाल रंगाची साडी देखील परिधान करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात पूजेदरम्यान लाल रंगाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. हा रंग धैर्य, उत्साह, सौभाग्य आणि शुभाचे प्रतीक मानले जाते. ज्यामुळे पूजेच्या वेळी देवी देवतांना लाल टिळा लावला जातो. धार्मिक ग्रंथांमध्ये लाल रंग हा देवी दुर्गा आणि लक्ष्मीचा आवडता रंग मानला जातो. असे मानले जाते की पूजेच्या वेळी लाल रंगाचे कापड पसरून त्यावर पूजा मांडल्यास आपले भाग्य उजळत असते. मग तुम्ही लाल रंगाची साडी देखील परिधान करू शकता. त्यानंतरचा तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. आता गुलाबी रंग आपल्याला बहुतेक वेळा बघायला मिळतो. प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाच्या 2 किंवा 3 साड्या या हमखास असतातच. काही लोकांच्या म्हणण्यानुसार गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं. तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही, असंही काही लोक सांगतात. गुलाबी रंग तुम्ही कलाकार आहात, तसेच तुम्ही सर्जनशील आहात असा भास करून देतो. तसेच आता भरपूर वेळा अगदी आपला रंग सावळा असला
तर आपण गुलाबी रंगाची साडी असेल, गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करत असतो, त्यामुळे देखील आपला रंग हा उठून दिसत असतो आणि आपण देखील सुंदर दिसत असतो। तर आपण गुलाबी रंगाची देखील साडी परिधान करू शकता। तसेच कोणतंही शुभ कार्य असलं की आपण काळा रंग हा हमखास वर्ज्य करत असतो, पण मकर संक्रांत म्हटलं की आपण हमखास काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करतो। काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात, म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे। दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रित्यर्थ पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे। थंडीच्या दिवसात तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात। वर्षभरात कुणाशी मतभेद भांडणे झाले असतील, अबोला धरला गेला असेल तर तिळगुळ देऊन हितसंबंध सुधारावेत आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा निरोप द्यावा। नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात। बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात, त्यामुळे त्या वस्तूंची खरेदी संक्रांतीला प्रामुख्याने केली जाते। आता आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी जांभळ्या रंगाची तसेच आकाशी रंगाची देखील साडी ही परिधान करू शकतो। फक्त आपल्याला पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, कारण की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र आपण परिधान करत नाही। मग अगदी लहान बाळ असेल किंवा मोठी व्यक्ती असेल, कोणीही या संक्रांतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही। तसेच आता बांगड्यांचे देखील काही नियम आहेत, त्या नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे। बांगडी सहसा काचेची असते आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारामध्ये मिळतात। लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्रचुडा म्हणतात। हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात। तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो, काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा दिसतो। स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो। बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते। दात दुखणे, रक्तदाब कमी जास्त होणे यावर त्या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो। याशिवाय बोबडेपणा, तोतरेपणावरही बांगड्यांचा उपयोग होतो असे मानले जाते। बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात, त्याचप्रमाणे त्या सुसंस्कृत देखील वाटतात, त्यामुळे त्यांची सुंदरता ही वाढत असते। आता आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहे, तर तुम्ही काचेच्याच बांगड्या परिधान कराव्या। प्लास्टिकच्या बांगड्या असतील तर त्या चुकूनही परिधान करायच्या नाही। मग तुम्ही हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्या या परिधान करू शकता। आता बांगड्या या घालत असताना आपण एका हातामध्ये 7 बांगड्या घालायच्या आहे तर दुसऱ्या हातामध्ये 6 बांगड्या घालायच्या आहे, किंवा एका हातामध्ये 12 बांगड्या घालायच्या आहे तर दुसऱ्या हातामध्ये 13 बांगड्या घालायच्या आहे। हा नियम आपण पाळायचाच आहे। एका हातामध्ये आपण एक बांगडी ही एक्स्ट्रा ही ठेवायचीच आहे। आता या दिवशी आपण पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील तर त्या देखील चुकूनही परिधान करायच्या नाही। ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते, अशा घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते अशी आख्यायिका आहे। बांगडी हा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात। सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाही, पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आवर्जून बांगड्या घालायच्या आहे, सोळा शृंगार करायचा आहे। अगदी तुम्हाला जास्त बांगड्या घालणे जर शक्य नसेल तर कमीत कमी हातामध्ये तुम्ही कडे घातले तरी पण चालेल, पण पायामध्ये जोडवी, कपाळाला सिंदूर किंवा टिकली, गळ्यामध्ये मंगळसूत्र या ज्या काही सौभाग्याच्या गोष्टी आहेत त्या आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी जरूर परिधान कराव्या। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। आता या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एक फूल चुकूनही घरामध्ये आणायचं नाही किंवा त्या फुलाचा गजरा देखील मावळायचा नाही। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता संक्रांतीने जाईचं फूल हे आपल्या हातामध्ये वासा करता घेतलेलं आहे, त्यामुळे जाईच्या फुलाचा गजरा आपण या संक्रांतीच्या दिवशी चुकूनही लावायचा नाही, किंवा जाईची फुलं असतील तर ती जाईची फुलं देखील आपण या दिवशी घरामध्ये आणायची नाही। मग तुम्ही मोगऱ्याची फुले वापरू शकता किंवा गुलाबाची फुले वापरली तरी पण चालेल, पण जाईच्या फुलांचा वापर आपण करायचा नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।